आज पुन्हा एकदा प्रभूने आपल्याला ऑनलाईन फेलोशिपच्या द्वारे एकत्र केलं, त्याबद्दल आपण प्रभूचे उपकार मानूया. देवाच्या वचनाकडे जाऊ, प्रार्थना करू. आता आवाज येत नाहीये. कडे जाऊया. येतोय आवाज? हो येतोय. प्रार्थना करू आपण. हे आमच्या आकाशातले देव बाप्पा, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस, आमच्या गरजा पुरवल्यास आणि विशेषतः सर्व काळच्या जीवनाचा मार्ग तू आम्हाला समजू दिला. या तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. यावेळेला प्रभू या ऑनलाईन फेलोशिपच्या द्वारे आम्हाला एकत्र केलं, तुझे उपकार मानतो. यावेळेस प्रभू जे काही आजच्या दिवसासाठी तू नेमलेलं आहे, ज्या कोणत्या वचनांवर आम्ही आज बोलावं, ऐकावं, समजून घ्यावं म्हणून तू नेमलेलं आहे प्रभू, ते आमच्यासमोर यावं आणि जेणेकरून प्रभू आम्ही त्यातून शिकावं आणि आमची आत्मिक वृद्धी व्हावी म्हणून विशेष करून आमच्यावर दया कर. यावेळेस तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य आमच्यामध्ये व्हावं आणि जी काही वचनं होतील सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे आणि प्रभू तू नेमलेल्या योजनेप्रमाणे सर्व गोष्टी व्हाव्यात म्हणून विशेष करून तुझ्याजवळ विनंती करतो. यावेळेस ही प्रार्थना सभा तू आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू आमीन. तर आपण मागच्या सेशनमध्ये, मागच्या रविवारी परमेश्वर हा प्रकाश आहे आणि त्यामध्ये काही अंधार नाही आणि प्रकाश म्हणजे काय आणि तो आपल्याला प्रकाश देतो किंवा आपण जगाचा प्रकाश आहोत. म्हणजे प्रकाश म्हणजे काय आणि कसं देवाचं ज्ञान हे कुठल्याही प्रकारे मर्यादित नाही आहे, तर ते भूतकाळातलं, भविष्यकाळातलं आणि वर्तमान काळातलं सर्व ज्ञान हे त्याच्याकडे आहे आणि म्हणून जेवढं ज्ञान तो इतरांना देतो तेवढं ज्ञान हे बाकीच्यांना मिळतं. ज्यांना कोणाला देवाने निर्माण केलेलं आहे तर त्यांना तेवढंच ज्ञान मिळतं आणि म्हणून इतर बाबतीत जे गोष्टी परमेश्वराने सांगितलेल्या नाही तर त्या बाबतीत ते त्यांना प्रकाश मिळत नाही, म्हणजे ते अंधारात आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून परमेश्वर अशा प्रकारे जेवढं ज्ञान देतो तेवढाच प्रकाश आपल्याला मिळतो आणि इतर बाबतीत आपण अंधारात आहोत असं आपण म्हणू शकतो. म्हणून एक प्रकारे परमेश्वर हा अंधार निर्माण करतो किंवा आपल्यासाठी मग तो अंधार होतो कारण आपल्याला तो प्रकाश मिळाला नाही. म्हणून ज्या गोष्टी गुप्त आहेत त्या बाबतीत आपण अंधारात आहोत. ही गोष्ट आपण मागच्या सेशनमध्ये पाहत होतो आणि म्हणून परमेश्वराने अंधार निर्माण केला. परमेश्वरामध्ये काही अंधार नाही. परमेश्वराला सर्व गोष्टी माहीत आहेत, सर्व गोष्टी त्याच्या दृष्टीने त्याला माहिती असलेल्या किंवा ज्ञात असलेल्या अगदी भविष्य किंवा भूतकाळ सर्वच गोष्टी त्याला माहिती आहेत. म्हणून परमेश्वर प्रकाश आहे असं म्हटलेलं आहे आणि तो ज्या गोष्टी आपल्याला सांगतो त्या गोष्टीचा प्रकाश आपल्याला मिळतो आणि त्या आपल्याला माहिती होतात आणि काय होणार आहे याविषयी देखील तो सांगतो आणि त्यासाठी काय करायला पाहिजे किंवा काय गोष्टी करायला पाहिजेत ह्या गोष्टी देखील तो सांगतो आणि जे काही करायला पाहिजे त्याच्या आज्ञा म्हणून आपण त्याच्याकडून घेतो आणि त्याच्या आज्ञा जर आपण पाळल्या तर आपण प्रकाशात चालतो. अशा प्रकारे हा जो विषय होता आपण मागच्या सेशनमध्ये पाहत होतो. तर हा या प्रकारे परमेश्वराने अंधार निर्माण केल्यामुळे जे कोणी देवाने निर्माण केलेले आत्मे आहेत तर त्या सर्वांना एक प्रकारे परीक्षा होण्यासाठी या अंधाराचा उपयोग होतो. म्हणजे त्यांना सर्व गोष्टी माहीत नाहीत
ज्या माहिती आहेत त्यावर त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि जो चांगला तो निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आणि त्यांना हे समजून घ्यायचं आहे की परमेश्वर प्रकाश आहे आणि तो जे सांगतो तर ते बरोबर आहे आणि त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे. म्हणजे त्याच्या आज्ञा पाळायला पाहिजे आणि त्याने दिलेली माहिती ही बरोबर आहे आणि भविष्यकाळातल्या भविष्यवाण्या देखील बरोबर आहेत आणि त्या योग्य वेळेला घडून येणार आहेत. तर हे माणसाला समजलं पाहिजे. मग मनुष्याला प्रकाश मिळाला आणि तो त्या प्रकाशात चालतो असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून परमेश्वराने जेवढा प्रकाश आपल्याला दिलेला आहे त्या प्रकाशामध्ये आपल्याला चालायचं आहे. तर ही गोष्ट आपण मागच्या वेळेस पाहत होतो. आणि म्हणून ज्यावेळेस मनुष्य किंवा अजून जे आत्मे आहेत ते सगळे देवाने ज्यावेळेस निर्माण केले तर त्यावेळेस सर्वांनाच पूर्णपणे प्रकाश मिळाला नाही. तर देवाने त्यांच्यासाठी काही गोष्टी माहीत होऊ न दिल्यामुळे त्यांना अंधारात ठेवलं. म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारे परमेश्वराने अंधार निर्माण केला. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून अंधारामध्ये आपण चालू नये तर देवाच्या प्रकाशात चालावं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता यामध्ये आपण आज थोडंसं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाऊ आणि काही वचनं पाहणार आहोत की जेणेकरून परमेश्वराने ज्या वेळेस अंधार निर्माण केला म्हणजे एक प्रकारे पूर्ण ज्ञान हे ज्यांना निर्माण केलं त्यांना त्यांनी पूर्ण ज्ञान दिलं नाही. तर त्यामुळे गोष्टी कशा घडल्या आणि मग देवाच्या प्रकाशात चालणे ही गोष्ट कशी महत्त्वाची होऊन गेली तर हे आपण पाहत आहोत. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाऊ. पहिला अध्याय आणि पहिलं आणि दुसरं हे वचन आपण पाहूया. प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी ही अस्तित्वात आणली आणि पृथ्वी उजाड व अस्ताव्यस्त होती आणि जलाशयावर अंधार होता आणि देवाचा आत्मा जलावर हालत राहिला. तर या ठिकाणी उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात पहिलं आणि दुसरं वचन याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी वाचायला मिळतात की प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी ही अस्तित्वात आणली. म्हणजे आकाशे आणि पृथ्वी जर म्हटलं पृथ्वी तर आपल्याला माहीत आहे म्हणून पृथ्वीचं नाव प्रभूने आपल्याला सांगितलं की पृथ्वीवर तुम्ही राहता. तर ती पृथ्वी देवाने अस्तित्वात आणली. आणि त्याशिवाय आकाश म्हटल्यानंतर आकाशे असा शब्द वापरला. आकाशामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. मग त्यामुळे जे काही अंतराळ आहे तर त्याच्यामध्ये परमेश्वराने पुष्कळ गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी परमेश्वराने अस्तित्वात आणल्या. मग अस्तित्वात आणल्या म्हणजे निर्माण केल्या. काय काय आपल्याला दिसतं की सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि त्या ताऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर असं दिसतं की सूर्याबरोबर सूर्याच्या भोवती फिरणारे पृथ्वीसारखे अजून पुष्कळ ग्रह आहेत आणि या सगळ्याला आपण सूर्यमाला म्हणतो. आणि मग या सूर्यमालेसारख्या अशा पुष्कळ सूर्यमाला आहेत आणि ह्या सगळ्या सूर्यांचा मिळून एक संचय तयार होतो आणि त्याला आकाशगंगा असं म्हटलं, गॅलेक्सी इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे ही आकाशगंगा ही तयार होते आणि हे पुष्कळ ग्रह ताऱ्यांचं मिळून ती आकाशगंगा तयार होते. आणि अशा पुष्कळ आकाशगंगा या आकाशामध्ये आहेत. आणि म्हणजे अब्जावधी तारे एका म्हणजे सूर्यासारखे तारे म्हणजे सूर्याला तारा म्हणू शकतो आपण. तर सूर्यासारखे असे अब्जावधी सूर्य हे या आकाशगंगेमध्ये आहेत. आणि अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत. म्हणजे किती मोठं विश्व परमेश्वराने हे निर्माण केलेलं आहे. आणि हे सर्व प्रारंभी देवाने अस्तित्वात आणलं. आणि मग तो पृथ्वीविषयी आकाशातल्या सगळ्या गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्यानंतर तो पृथ्वीविषयी म्हणतो की पृथ्वी उजाड आणि अस्ताव्यस्त होती. मग आता पृथ्वी अस्तित्वात आणली आणि पृथ्वी उजाड आणि अस्ताव्यस्त होती. तर हे दोन वचनं आपण या ठिकाणी पाहतो. आता त्याला जोडून आपण यशायाच्या पुस्तकामध्ये जाऊ. 45वा अध्याय आणि 18 वचन वाचू. यशाया 45 आणि 18 वचन. तर ज्याने आकाशे अस्तित्वात आणली, ज्या देवाने पृथ्वी निर्माण केली
ज्याने स्वतः ती स्थापली आणि उजाड अशी अस्तित्वात आणली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो यहोवा असे म्हणतो, मीच यहोवा आहे व दुसरा कोणी नाही. हां, तर या ठिकाणी पहा असं म्हटलंय की त्याने पृथ्वी ही उजाड अशी अस्तित्वात आणली नाही, तर वस्ती करण्याच्या लायकीची अशी बनवली. म्हणजे त्या पृथ्वीवर राहता येईल अशा प्रकारे ती पृथ्वी बनवली. म्हणजे देवाने पृथ्वी उजाड अशी अस्तित्वात आणली नाही, तर तिथे वस्ती करता येईल अशी अस्तित्वात आणली. मग उत्पत्तीच्या सुरुवातीची जे वचन आहेत पहिलं आणि दुसरं, की देवाने आकाश आणि पृथ्वी अस्तित्वात आणली. पृथ्वी उजाड आणि अस्ताव्यस्त होती, म्हणजे पृथ्वी उजाड होती असं म्हटलेलं आहे. परंतु त्याने अस्तित्वात आणली तेव्हा ती उजाड अशी अस्तित्वात आणली नाही. मग जर देवाने पृथ्वी ही उजाड अशी जर अस्तित्वात आणली नाही, तर ती चांगली वस्ती करण्यासारखी त्या लायकीची अशी अस्तित्वात आणली, चांगली अस्तित्वात आणली. मग ही उजाड कशी काय होती? म्हणजे पृथ्वी अस्तित्वात आणल्यापासून ती उजाड होईपर्यंत मध्ये काहीतरी घटना घडलेली आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. याला जोडून अजून एक वचन वाचू, म्हणजे अजून ते गोष्ट क्लिअर होईल. यशया 42 आणि 5 वचन. यशया 42वा अध्याय आणि 5 वचन. ज्याने आकाशे अस्तित्वात आणली आणि ती पसरली, ज्याने पृथ्वीला तिच्या उपजासहित विस्तारले, जो तिच्यावरल्या लोकांना श्वास व तिच्यावर चालणाऱ्यांना आत्मा देतो, तो देव यहोवा असे म्हणतो. हां, या ठिकाणी म्हटलंय की पृथ्वीला तिच्या उपजासहित विस्तारलं. म्हणजे पृथ्वीवर तिचा जो उपज आहे, म्हणजे प्राणी वनस्पती जे काही आहेत पृथ्वीवर, हे सगळं त्याच्यासहित त्याने पृथ्वी जशी अस्तित्वात आणली तसे तसे ते त्याने त्याच्या पृथ्वीवर हे सगळे उपजवले. म्हणजे वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं झुडपं किंवा मोठे झाडं, छोटे गवत वगैरे जे काही ते उपज आहे, ते सगळा उपज आणि त्याच्याबरोबर त्याच्यावर प्राणी, हे असं देवाने त्याच्या पद्धतीने ते सगळ्या त्याच्यासहित त्याने ती पृथ्वी अशी विस्तारली. म्हणजे हळूहळू करून त्यांनी हे सगळं पृथ्वीवर आणलं. तर असं जो परमेश्वर आहे की तो टप्प्याटप्प्याने या पृथ्वीवर सगळे व्यवस्थित रीतीने त्याचा उपज हा पृथ्वीवर आणतो, तर त्यांनी ती उपजासहित विस्तारली म्हटलेलं आहे. परंतु पृथ्वी उजाडाने अस्ताव्यस्त होती, म्हणजे ती कशाने तरी ती झाली. म्हणजे पृथ्वी अस्तित्वात आणली त्यावेळेस ती उपजासहित अशी देवाने अस्तित्वात आणली आणि ती उजाड किंवा अस्ताव्यस्त अशी नव्हती. परंतु नंतर ती उजाड आणि अस्ताव्यस्त अशी झाली. मग ही उजाड आणि अस्ताव्यस्त झाली कशामुळे, हा एक आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी पृथ्वीचा जो इतिहास आहे तो भविष्यवाद्यांनी देवाकडून मिळालेल्या ज्ञानानुसार, जो काही प्रकाश त्यांना मिळाला त्यानुसार त्यांनी थोडा लिहून ठेवलं की काय पूर्वीचा, म्हणजे मनुष्याच्या आधीचा, मनुष्य निर्माण होण्याच्या आधीचा जो काही पृथ्वीचा इतिहास आहे त्याच्याबद्दल काही गोष्टी त्या लिहून ठेवलेल्या आहेत. तर त्याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. तर यशाच्या 14व्या अध्यायामध्ये आपण जाऊ आणि 17 वचन आपण पाहणार आहोत. यशया 14:17. तो जग रानासारखे करीत असे व त्याची नगरे मोडीत असे, जो आपल्या बंदिवानास त्यांच्या घराकडे जायला सोडून देत नसे, तो हाच आहे काय? हां, आता या ठिकाणी शब्द वापरला, जो जग रानासारखे करीत असे. म्हणजे कोणीतरी जग रानासारखं केलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जग म्हणजे पृथ्वी आणि तिचा उपज. म्हणजे जग हा शब्द पृथ्वीवरचे वनस्पती प्राणी हे सगळं मिळून त्याला जग म्हटलं जातं. म्हणून हे जे जग आहे ते रानासारखं, म्हणजे वैरान, तिथे उजाड आणि अस्ताव्यस्त असं केलं कोणीतरी. तर मग हे करणारा कोण आहे? जे जग रानासारखं जो करत आहे किंवा करीत असे असा शब्द वापरला, म्हणजे कोणीतरी ते केलं ते. तर तो कोण आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे.
आणि हे जग राहण्यासारखं म्हणजे ते पृथ्वीवरचे जे वनस्पती आहेत त्याची नासधूस केली आणि पृथ्वीवरचे जे प्राणी आहेत त्यांची पण वाताहत केली, म्हणजे नासधूस केली, ते सगळे मेले असतील किंवा काय, तर जेणेकरून पृथ्वी उजाड झाली, अस्ताव्यस्त झाली. तर हे करणारा कोणीतरी आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे पहिलं वचन उत्पत्तीचं आणि दुसरं वचन याच्यामध्ये काहीतरी अशी घटना घडलेली आहे की जेणेकरून हे जग राहण्यासारखं झालेलं आहे आणि तो करणारा कोणीतरी एक जण आहे. तर तो 14व्या अध्यायामध्येच त्याच्याविषयी अजून काही वचन आहेत, तर ते आपल्याला यशायाच्या 14व्या अध्यायामध्ये जसं 17 वचन वाचलं तर त्याला जोडून आपण 12 ते 14 ही वचनं वाचू. म्हणजे हां हां आता या ठिकाणी पहा, अरे दीप्तिमंता प्रभातेच्या मुला तू आकाशातून कसा पडलास, हा जो शब्द आलेला आहे या ठिकाणी दीप्तिमंता असा शब्द आलेला आहे. दीप्तिमंत म्हणजे ज्याचा उजेड पडतो, म्हणजे जो इतरांना प्रकाश देतो अशा कोणीतरी. म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द वापरलाय लुसिफर, मराठीमध्ये वापरला दीप्तिमंत. मग आता लुसिफर म्हटल्यावर आपल्याला लगेच लक्षात येतं की हा कोण आहे, कोणाविषयी हे बोललं जात आहे. तर मग हा जो लुसिफर आहे तर याच्याविषयी बोललं जात आहे की अरे दीप्तिमंता म्हणजे अरे हे लुसिफर असा शब्द वापरलाय की तू आकाशातून कसा पडलास. पुढे वाचू आपण. अरे राष्ट्रास निर्बल करणाऱ्या तू कसा छेदला जाऊन धुळीत टाकलेला आहेस. कारण तू आपल्या मनात म्हणालास की आकाशात चढेल, देवाच्या ताऱ्यांवरती ती आपले सिंहासन उंचावी आणि उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात समाजाच्या पर्वतांवर बसेल. ती आभाळाच्या उंचीच्या वरती चढेल, ती आपणास परात्परासारखा करील. तथापि तू मृतलोकात खोल खाचेच्या अगदी शेवटच्या भागात आणून टाकला जाशील. हां पहा, आता या ठिकाणी तो काय म्हणतो की मी आपणास परात्परासारखा करेन. म्हणजे परात्परासारखा म्हणजे परमेश्वरासारखा, देव बाप्पासारखा तो मी आपणास तसा करेल. कारण जसं परमेश्वराकडून प्रकाश येतो तसं त्याला प्रकाश देण्याचा अधिकार देवाने दिला होता आणि त्याला त्याच्याकडे तो प्रकाश होता. देवाने त्याला तेवढं ज्ञान दिलं होतं आणि त्या ज्ञानाने तो पृथ्वीवर सगळ्या गोष्टी करत होता. मग पृथ्वीवर देवाच्या ज्ञानाने तो पृथ्वीवरचे जे काही वनस्पती प्राणी यांना तो त्याप्रमाणे चालवत होता. म्हणजे प्रत्येकाला त्या पद्धतीने तो देवाच्या प्रकाशात देवाच्या ज्ञानाने त्यांनी ह्या सगळ्या मॅनेज करायचं किंवा त्याच्यावर नियंत्रण करायचं, त्यांचं जे काही संगोपन करायचं किंवा त्यांना सांभाळायचं हे सगळं तो करत होता. म्हणजे पृथ्वीवर जे काही आहे त्या सर्वांना प्रकाश देण्याचं काम हे त्याच्याकडे होते. म्हणून त्याला दीप्तिमंत किंवा लुसिफर असा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून तो लुसिफर आता तो पतित झाला आणि शैतान झाला ही गोष्ट आपल्याला नंतर माहिती आहे, परंतु त्याला त्यावेळेस ते काम दिलेलं होतं की त्याने सगळ्यांना प्रकाश द्यावा. तर त्याने सर्वांना प्रकाश द्यावा असं त्याला नेमून देण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे तो सगळ्यांना प्रकाश देत होता आणि सगळ्या पृथ्वीला त्याचा प्रकाश मिळत होता. म्हणजे त्याच्या ज्ञानाने पृथ्वी चालत होती. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसते. परंतु या ठिकाणी तो त्याच्या मनात काय आलं की जर मी सगळ्यांना कंट्रोल करू शकतो, सगळ्यांना ज्ञान देऊ शकतो आणि सगळ्यांना चालवण्याचं मला जर अधिकार आहे तर सगळे माझ्या कंट्रोलमध्ये राहू शकतात, मग मला देवाचं ऐकण्याची काय गरज आहे. म्हणून तो म्हणाला का मग मी स्वतःला परात्परासारखा करेल, का माझ्याचकडून जर सगळा निर्णय झाला तर सगळेजण माझं ऐकणारच आहे, त्यामुळे ऑटोमॅटिक मी परात्परासारखाच होईल. कारण मग परात्पराची म्हणजे देवाची मला काही गरज नाही, तर मी देवासारखाच होईल असं त्याने त्यावेळेस विचार केला. म्हणून ते लुसिफरच्या बाबतीत ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता याला जोडून आपण यहेजकेलाच्या पुस्तकामध्ये जाऊ.
यहेजकेलाचा 28वा अध्याय आणि 13 आणि 14. यहेजकेल 28वा अध्याय आणि 13 आणि 14. एदेन जो देवाचा बाग, त्यात तू होतास. प्रत्येक मौल्यवान पाषाण म्हणजे लाल, पुष्कराज व हिरा, रत्ना, गोमेद व यास्पे, नीलमणी, काच व माणिक व सोने तुझे आच्छादन असे. तू उत्पन्न झालास त्या दिवशीच तुझ्यासाठी तुझे डग व तुझे पोवे हे निर्माण झाले. तू अभिषिक्त पाखर घालणारा करूब होतास आणि मी तुला स्थापिले. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निपाषाणांमध्ये हिंडत फिरत होतास. हां, तर या ठिकाणी म्हटलंय की तू पाखर घालणारा करूब होतास आणि तू देवाचा बाग एदेन येथे होतास. आता हे ज्यावेळेस यहेजकेल लिहितो त्यावेळेस तो सोरेच्या राजाविषयी म्हणून लिहितो. सोरेच्या राजाविषयी. आता सोरेचा राजा तर माणूस होता, परंतु त्याच्यामध्ये जी काही प्रेरणा होती ती सैतानाकडून होती. सैतान त्याला चालवित होता आणि म्हणून तो त्या सोरेच्या राजाच्या नावाने बोलत असताना सैतानाविषयीच्या गोष्टी सांगतोय आणि तो त्यावेळेस म्हणतो की एदेन जो देवाचा बाग त्यात तू होतास. आता ह्या सोरेच्या राजाला पण असंच परात्परासारखा करीन ही जी इच्छा आहे ही त्या सोरेच्या राजाला पण झाली होती. आपण 28व्या अध्यायाच्या जर पहिलं आणि दुसरं वचन वाचू आपण. 28 अध्याय 1 आणि 2. आणि यहोवाचे वचन माझ्याकडे आले. ते म्हणाले, मनुष्याच्या मुला, सोरेच्या अधिकाऱ्याला सांग, प्रभू यहोवा असे म्हणतो, तुझे हृदय उंचावले आहे आणि तू म्हणाला आहेस की मी देव आहे. तू समुद्राच्या हृदयामध्ये देवाच्या आसनावर बसलो आहे. आणि तू जरी मनुष्य आहेस व देव नाहीस, तरी तू आपले हृदय देवाच्या हृदयासारखे करतोस. हां, ही त्याला त्याच्या मनात हे विचार का आले? कारण सैतान जो लुसिफर तो त्याला चालवत होता आणि म्हणून हे जे काही अध्याय 28वा अध्याय आणि यशायाचा 14वा अध्याय याच्यामध्ये ते अशा पद्धतीने लिहिले गेलेलं आहे की जरी त्या माणसाविषयी त्या राजाविषयी जरी गोष्टी लिहिलेल्या असल्या तरी त्यांना चालवणारा जो आत्मा आहे म्हणजे लुसिफरचा आत्मा त्याला उद्देशून या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून तो सोरेचा राजा तर काय देवाचा बाग एदेन याच्यामध्ये नव्हता, परंतु इथे लिहिलेलं आहे की देवाचा बाग एदेन यामध्ये तू होतास. तू पाखर घालणारा करूब होतास. करूब हा एक देवदूताचा एक आपण आता आपल्या भाषेत माणसाच्या भाषेत सांगायचं झालं तर देवदूताचा एक प्रकार आहे असं म्हणू. देवदूत वेगवेगळ्या प्रकारचे देवदूत आहेत आणि त्याचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये हा करूब नावाचा एक प्रकार आहे. तर तो करूब प्रकारचा होता. हा जो लुसिफर होता तर तो करूब प्रकारचा देवदूत होता आणि तो पाखर घालणारा असा शब्द वापरलेला आहे. पाखर घालणे हा जो शब्द आहे म्हणजे जसं कोंबडी पिलांना आपल्या पंखाखाली घेते त्याला पाखर घालणे असा शब्द वापरला जातो. म्हणजे सर्वांना आपल्या बाजूला करून आपल्यामध्ये करून घेणे किंवा आपल्या अंडर आपल्या खाली एकवटणे अशा प्रकारचा जो एक प्रकारची गुण आहे किंवा त्याचा आपण एक वृत्ती आहे असं म्हणू. तर हा गुण किंवा ही वृत्ती ही त्याच्यामध्ये होती. ती त्याला उपजतच होती कारण तो पाखर घालणारा करूब होता. म्हणजे तो पृथ्वीवरचे जे काही वनस्पती प्राणी आहेत त्यांना तो पाखर घालायचा. पाखर घालायचा म्हणजे त्यांना आपलंसं करून घ्यायचा, आपल्यामध्ये करून घ्यायचा की जेणेकरून ते त्याच्या अंडर येतील, त्याच्या खाली येतील. आणि तेच त्याचं काम होतं की सर्वांनी सर्वांना त्यांनी प्रकाश द्यावा आणि सर्वांनी त्याचं ऐकावं आणि त्याप्रमाणे त्यांनी चालावं. म्हणजे कसं ऐकायचं तर तो त्यांना काही सांगत नव्हता तर त्यांना पाखर घालायचा. मग पाखर घालायचा म्हणजे बोलून आज्ञा देणे हा प्रकार नाही आहे. तर त्याने पाखर घालणे म्हणजे
एक प्रकारे अंतःकरणामध्ये विचार घालणे, म्हणजे प्रेरणा देणे ज्याला आपण म्हणतो, तर तशा प्रकारचं ते आहे. कारण ज्या वेळेस परमेश्वर मनुष्याच्या मनात प्रेरणा घालतो, तर ती एक प्रकारची देवाची एक कॅपॅबिलिटी किंवा क्षमता आहे. तशीच क्षमता या लुसिफरला होते, की तो पाखर घालायचा, म्हणजे त्याला आपलंसं करून घ्यायचा. जो कोणी प्राणी असेल तर तो त्या याच्या कंट्रोलमध्ये यायचा म्हणजे त्याचे विचार हे याच्या सांगण्याप्रमाणे चालायचे. म्हणून तो त्याच्या मनामध्ये विचार घालणे, त्याला प्रेरणा देणे किंवा त्याचे विचार आपल्या मनाप्रमाणे करून घेणे, म्हणजे त्याला आपलंसं करून घेणे, अशा प्रकारचं एक क्षमता किंवा त्याची वृत्ती आपण म्हणू, ही त्याच्याकडे होती. आणि त्याप्रमाणे तो पाखर घालीत असे आणि त्यानेकडून पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांना तो चालवत होता. तर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची, की तो कशा पद्धतीने तो काम करत होता लुसिफर. आणि आपण आता वाचलं, त्याच्यात आपण 15 वचन वाचू. यहेजकेलाचा 28 अध्याय आणि 15 वचन आपण वाचू. तू अस्तित्वात आणला गेलास त्या दिवसापासून तुझ्यामध्ये अन्याय सापडला तोपर्यंत तू आपल्या मार्गात परिपूर्ण होतास. हां, तुझ्यामध्ये अन्याय सापडला, म्हणजे तू अस्तित्वात आल्यापासून तुझ्यामध्ये अन्याय सापडला तोपर्यंत तू परिपूर्ण होतास. म्हणजे त्याला हे पाखर घालण्याची किंवा प्रेरणा देण्याची किंवा आपलंसं करून घेण्याची जी काही क्षमता होती, ती क्षमता तो वापरत होता, परंतु ती चांगल्या गोष्टीसाठी वापरत होता आणि तो परिपूर्ण होता. म्हणजे देवाच्या योजनेप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे, देवाने दिलेल्या प्रकाशाप्रमाणे तो सगळ्यांना प्रकाश देत होता आणि त्याप्रमाणे तो सगळ्यांना व्यवस्थित चालवत होता आणि त्याच्या मार्गात काही चुकीचं नव्हतं. सगळं तो परिपूर्ण होता, म्हणजे त्याच्यात काही पाप नव्हतं, पूर्ण परिपूर्ण असा तो होता. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्यात अन्याय सापडला नाही तोपर्यंत. म्हणजे ज्यावेळेस अन्याय सापडला त्याच्यानंतर तो परिपूर्ण नाही राहिला. मग अन्याय काय सापडला आपण मगाशी वाचलं. तो म्हणाला, मी आपणास परात्परासारखा करील, मी देवासारखा आपल्याला करील, मला काय देवाची गरज नाही. अशा प्रकारे एक प्रकारची ती वृत्ती तयार झाली, की मी देवासारखा होईल, मग आता मला देवाची काय गरज आहे, मीच देव होईल, असं जी वृत्ती आहे तीच त्या सोरेच्या राजामध्ये असल्यामुळे सोरेच्या राजाविषयी बोलताना सैतानाच्या बद्दल बोललं गेलं. आणि तो कसा होता आणि तो कसा करूब होता आणि तो एदेन बागेत कसा होता आणि हे सगळं त्या ठिकाणी लिहिलं. आता या ठिकाणी एदेन बाग हा जो शब्द वापरलेला आहे, हा पण आपल्याला थोडासा समजून घ्यायला पाहिजे, की त्या ठिकाणी 13व्या वचनामध्ये जर आपण वाचलं तर मोलवान पाषाण म्हणजे लाल, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्मिन, लिनमली, पाच, माणिक व सोने हे तुझे आच्छादन असे असं म्हटलेलं आहे. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे रत्न आहेत, हे त्याचं आच्छादन असायचं असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही जी बाग होती त्या बागेमध्ये खूप फळं, झाडं वगैरे असं वर्णन नाही केलेलं तिथे, कारण तो आत्मा होता आणि त्या आत्म्याला काही फळं आणि झाडाची गरज नाही आहे. तर त्याला मग हे वेगवेगळे प्रकारचे त्या बागेत, त्यावेळेसची जी बाग होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मौलवान पाषाण हे त्या काळामध्ये त्या ठिकाणी होते. तर तसं एदेन बाग त्यावेळेस होता. म्हणजे हा एदेन बाग आदामाच्या एदेन बागेपेक्षा वेगळा होता. म्हणजे देवाने लुसिफरसाठी एक एदेन बाग बनवला होता आणि त्याच्यामध्ये त्याने त्याला ठेवलं आणि त्या बागेचं वर्णन की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मौलवान पाषाण होते आणि तिथे हा राहत होता. आणि त्या एदेन बागेमध्ये त्याला खाण्यासाठी फळं लावण्याची देवाला काही गरज नव्हती, परंतु जे पृथ्वीवर वनस्पती आणि प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी पृथ्वीवर अख्ख्या पृथ्वीभर होते, तर त्या अख्ख्या पृथ्वीभर असलेल्या प्राण्यांचं नियंत्रण, वनस्पतींचं नियंत्रण हे त्याने लुसिफरकडे दिलं होतं आणि तो पाखर घालणारा होता. म्हणजे तो त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रेरणा द्यायचा आणि तो प्रकाश द्यायचा. म्हणजे तो लुसिफर होता, म्हणजे प्रकाश देणारा, दीप्तिमंत असा होता आणि तो त्यांना प्रकाश द्यायचा आणि त्या प्रकाशामध्ये ही पृथ्वी सगळी चालत होती. आणि त्यामुळे
ती पृथ्वी सगळी व्यवस्थित चालत होती. पृथ्वीवरचे सगळे प्राणी वनस्पती सगळे व्यवस्थित होते आणि देवाला आवडेल अशा अवस्थेत ती पृथ्वी होती. परंतु त्याच्यामध्ये अन्याय सापडला. त्याने म्हटलं की मी आपल्याला परात्परासारखा करीन, आणि ही गोष्ट मग ह्याच्या दृष्टीने देवाच्या दृष्टीने चांगली नव्हती. आता त्यासाठी आपण 14वा अध्याय यशायाचा तो आपण थोडासा परत एकदा पाहू. यशायाचा 14वा अध्याय 12 पासून आपण वाचू आणि 12, 13, 14 पर्यंत. अरे दीप्तिमंता प्रभातेच्या मुला, तू आकाशातून कसा पडलास? अरे राष्ट्रास निर्बल करणाऱ्या टाकलेला आहेस. कारण तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या ताऱ्यांवरती मी आपले सिंहासन उंचावीन, आणि उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात समाजाच्या पर्वतांवर बसेन, हिमालयाच्या उंचीच्या वरती चढेन, मी आपणास परात्परासारखा करीन. हां, तर या ठिकाणी पहा तो काय म्हणतो, मी आकाशात चढेन आणि देवाच्या ताऱ्यांवरती मी आपले सिंहासन उंचावेल. म्हणजे देवाच्या ताऱ्यांवरती मी आपले सिंहासन उंचावेल, म्हणजे जे काही त्याला पृथ्वीवर दिलं होतं त्याने ते सांभाळायचं होतं, त्याने प्रकाश द्यायचा होता आणि ते सगळं सांभाळायचं होतं, तिथपर्यंतच त्याला थांबायचं होतं. परंतु तो काय म्हटला, मी देवाच्या ताऱ्यांवरती पण मी आपले सिंहासन उंचावेल आणि सगळंच विश्व माझंच होऊन जाईल, आणि मग देवाची काय गरज आहे, कारण मीच प्रकाश देतो, तर मी जसं सांगाल त्याच पद्धतीने सगळं होईल. म्हणजे सगळं ताब्यात घ्यायचं त्याच्या डोक्यात आलं आणि तो त्याच्यावरती जाईल आणि मी आपल्याला परात्परासारखा करीन, अशा पद्धतीने त्याने ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस परमेश्वराने पाहिलं की ही गोष्ट चांगली नाही आहे, की त्याला जे काम दिलं होतं ते तो करत नाही, तर त्याच्यापेक्षा तो स्वतःच्याच मनाने काही गोष्टी करायला पाहतो. देवाच्या आज्ञेमध्ये किंवा देवाच्या योजनेप्रमाणे तो करत नाही आहे, आणि हे झाल्यामुळे ते चुकीच्या मार्गाला गेलं, म्हणजे ते देवाच्या योजनेच्या बाहेर गेलं, मग ते अंधारात गेलं हे सगळं. आणि मग हे म्हणजे देवाच्या योजनेमध्ये प्रकाश का आहे, कारण देवाला फार लांबपर्यंत सगळं माहिती आहे. पण सैतानाला त्याने म्हणजे लुसिफरला त्याने जेवढा प्रकाश दिला होता तेवढ्याच प्रकाशात ही पृथ्वी चालत होती आणि त्या पृथ्वीसाठी पुरेसा होता. परंतु त्याने तो प्रकाश त्या प्रकाशात न चालता त्याने स्वतःच्या मनाने त्याच्यामध्ये बदल केले आणि बिघडवलं सगळ्या गोष्टी. मग हे जे काही त्याने बिघडवलं, तर त्यामुळे पृथ्वी प्रकाशात नाही राहिली, पृथ्वीवर अंधार तयार झाला. का? कारण की देवाच्या योजनेच्या बाहेर गोष्टी जायला लागल्या, आणि मग देवाने पाहिलं की अरे हे तर चांगलं नाही आहे. हां, मग आता या ठिकाणी 17 वचन आपण वाचलं होतं की जो जग रानासारखे करीत असे, म्हणजे त्यावेळेस जी काही पृथ्वी आहे तर ती रानासारखी होण्यासाठी हे कारणीभूत झालं की त्याने अंधार स्वीकारला आणि देवाच्या प्रकाशात तो चालला नाही, आणि तो देवाच्या प्रकाशात न चालल्यामुळे पृथ्वीवर एक प्रकारे देवाच्या योजनेतून ती पृथ्वी दूर गेली आणि मग पृथ्वीवर अंधार झाला. मग हा जो अंधार आहे, या अंधारामध्ये पृथ्वी आल्यामुळे त्याने काय केलं, त्याच्या मनाला येईल तसं चालू केलं, आणि मग त्यामुळे पृथ्वीवर गडबड व्हायला लागली की जे प्राणी आहेत तर ते देवाच्या प्रकाशात न राहिल्यामुळे ते सैतानाने मग त्यांना एक दुसऱ्याला मारायची प्रेरणा दिली की अरे हे चांगला नाही, याला मारा, मग याला मारा, असं मग एक दुसऱ्याला ते मारायला लागले. मग पृथ्वी
वरचे जे प्राणी होते तर ते एक दुसऱ्यांना मारायला लागले आणि मग ते मरून जायला लागले. मग हे मेला ते मेला, याने त्याला मारलं त्याने त्याला मारलं आणि मग ज्या वनस्पती होत्या त्या त्यांनी नासधूस करायला चालू केलं. मग नासधूस पृथ्वीवरच्या वनस्पतीची नासधूस झाली, प्राणी मरायला लागले आणि अशा प्रकारे पृथ्वी सगळी उजाड होत चालली आणि अस्ताव्यस्त होत चालली. मग का? कारण की पृथ्वीवर प्रकाश राहिला नाही, देवाचा प्रकाश राहिला नाही आणि लुसिफरने त्याच्याच मनाने गोष्टी केल्यामुळे ती पृथ्वी अंधारात गेली आणि पृथ्वीवर मग अशी उजाड आणि अस्ताव्यस्त होण्याची परिस्थिती तयार झाली. म्हणजे जे उत्पत्तीचं पहिलं वचन आहे त्याच्यामध्ये आणि उत्पत्तीचं पहिल्या अध्यायाचं दुसरं वचन आहे याच्यामध्ये, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये ही घटना घडलेली की ज्याने पृथ्वी ही उजाड आणि अस्ताव्यस्त झाली आहे. म्हणजे पृथ्वी उजाड आणि अस्ताव्यस्त होण्याचं जे कारण आहे ते हा लुसिफर या पद्धतीने वागत होता आणि त्यामुळे पृथ्वी ही रानासारखी किंवा जग हे रानासारखं होत होतं. आणि हे देवाने पाहिलं की पृथ्वीवर पूर्ण अंधार झालेला आहे आणि ती सगळी पृथ्वी ही या लुसिफरच्या याच्याप्रमाणे चालत आहे. कारण लुसिफर हा करूब होता अगोदर आणि तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या होत्या. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पृथ्वी ज्या वेळेस होती, म्हणजे पृथ्वीवर जीवसृष्टी आणि हे सगळं आलं त्यावेळेस हा लुसिफर तिथे होता आणि त्याच्या कंट्रोलमध्ये पृथ्वी होती. म्हणजे त्याच्या वेळेस जर लुसिफर होता म्हणजे करूब होता म्हणजे देवदूत होता, तर इतरही देवदूत त्यावेळेस देवाने निर्माण केलेले होते. मग त्यांची निर्मिती कधी झाली? पृथ्वीच्या बरोबर झाली का पृथ्वीच्या थोडे आधी झाली का पृथ्वी निर्माण केल्यानंतर लगेच झाली हे आपल्याला माहीत नाही. की कधी देवदूतांची निर्मिती ही नेमकी कधी झाली हे आपल्याला माहीत नाही, परंतु ही सृष्टी निर्माण करायच्या आधी झाली असण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते. आणि मग हे जे देवदूत आहेत हे देवाने एक प्रकारे सेवा करण्यासाठी दूत म्हणून निर्माण केलेले आहेत. तर त्यांना दूतच म्हटलं जातं. तर ते हे देवाचे दूत अशा अर्थाने ते सेवा करण्यासाठी निर्माण. आपण एक वचन वाचू म्हणजे आपल्याला त्याविषयी क्लिअर कळेल. इब्री लोकास पत्र पहिला अध्याय आणि 13 आणि 14 वचन. इब्री लोकास पत्र पहिला अध्याय 13 आणि 14 वचन. आणि मी तुझ्या वैऱ्यास तुझ्या पायांचे आसन करून ठेवी तोपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस, असे त्याने कोणत्या देवदूताविषयी कधी म्हटले आहे? हे सगळे देवदूत ज्यांना तारणाचे वतन मिळणार त्यांच्यासाठी सेवा करायला पाठवलेले असे सेवा करणारे आत्मे नाहीत काय? तर ह्या वचनातून आपल्याला देवदूतांविषयी कळतं की देवदूत हे सेवा करणारे आत्मे आहेत. देवदूत हे सेवा करणारे आत्मे आहेत आणि ते देवाने निर्माण केलेले आहेत. कारण देवदूत हे पूर्वी देवाबरोबर होते आणि त्याच्यातलाच हा एक देवदूत आहे ज्याचं नाव लुसिफर आहे. अजूनही काही देवदूतांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. दानिएलाच्या पुस्तकामध्ये आपण जाऊ. दानिएलाचं पुस्तक 8वा अध्याय 15 ते 17 वचन वाचू. दानिएल 8वा अध्याय 15 ते 17. आणि असे झाले की दानिएलाने दृष्टांत पाहिला होता. तो समजावा म्हणून मी शोध करीत होतो आणि पहा, मनुष्यासारखा दिसणारा कोणी एक माझ्यासमोर उभा राहिला. तेव्हा मी उलई नदीमध्ये मनुष्याची वाणी ऐकली. ती मोठ्याने म्हणाली, हे गब्रिएला, याला दृष्टांत समजावून सांग. मग जेथे मी उभा राहिलो होतो तेथे तो जवळ आला. तो आला तेव्हा मी भयभीत झालो व उघडा पडलो. मग त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला, समजून घे, कारण दृष्टांत शेवटच्या समयासंबंधाचा आहे. तर तो माझ्याशी बोलत असताना भूमीवर उठणार राहून गाढ झोपेत होतो. मग त्याने मला स्पर्श करून मला उभे केले. तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की गब्रियल हा एक
दूत आहे आणि तो मनुष्यासारखा दिसला. दानिएलाला जो दिसला तर तो मनुष्यासारखा, म्हणजे कोणीतरी एक माणूस आहे असं त्याला दिसलं. त्याला काही असे पंख विंख होते किंवा काय असं काही दिसलं नाही. तर तो गब्रियल दूत हा माणसासारखा दिसला. त्याला काही असं वेगळा किंवा माणसापेक्षा वेगळा असं काही त्याला दिसला नाही. साधा माणसासारखा होता आणि त्याच्याविषयी वाणी झाली की हे गब्रियला याला समजून सांग. मग तो जवळ आला आणि त्यांनी त्याला समजून सांगितलं. म्हणजे गब्रियल हा एक दूत आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की गब्रियल दूत आहे. मग आता तो त्यांनी तशा माणसासारख्या रूपामध्ये त्याला तो दिसला. तसंच अजून दानिएलाच्याच पुस्तकामध्ये 10व्या अध्यायामध्ये आपण वाचू. 10वा अध्याय दानिएलाचा आणि 12 ते 14 हे वचन वाचू. तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानिएला, भिवू नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे. परंतु पारसाच्या राज्याच्या अधिपतीने 21 दिवस मला अडवले. आणि पहा, मिखाएल मुख्य अधिपतींपैकी एक माझे सहाय्य करायला आला. मग मी तेथे पारसाच्या राजांजवळ राहिलो आणि शेवटल्या दिवसात तुझ्या लोकांना जे घडेल ते तुला समजविण्यास मी आलो आहे, कारण दृष्टांत अजून पुष्कळ दिवसांचा आहे. हां, तर या ठिकाणी तो काय म्हणतो की मी तुझ्याकडे यायला मला 21 दिवस मला अडवलं, परंतु कोणी मला सहाय्य केलं की मिखाएल. त्या मिखाएलाने मला सहाय्य केलं. आता पुढे आपण 20 आणि 21 वचन वाचू तिथेच. तेव्हा त्याने मला म्हटले, मी तुझ्याकडे कशाला आलो आहे हे तुला ठाऊक आहे काय? आणि आता मी पारसाच्या अधिपतीशी लढायला परत जातो आणि मी निघून गेलो म्हणजे पहा, ग्रीसचा अधिपती येईल. परंतु जे सत्याच्या लेखात लिहिले आहे ते मी तुला प्रकट करतो. आणि त्यांच्या विरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मिखाएल याच्या वाचून माझ्याबरोबर कोणी नाही. हां, तर हा मिखाएल हा एक, जसा गब्रियल हा निरोप द्यायला दानिएलाकडे आला, तसंच मिखाएल हा देखील एक देवदूत आहे आणि तो बळ धरणारा किंवा लढाई करण्यास समर्थ असा हा एक देवदूत आहे की जो म्हणजे जे विरोधी आहेत, विरोधी आत्मे आहेत, तर त्यांच्या विरोधात तो बळ धरायला समर्थ असा मिखाएल हा एक देवदूत आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय दिसतं की गब्रियल हा संदेश घेऊन येणारा देवदूत आहे आणि मिखाएल हा लढाई करणारा देवदूत आहे. हे दोन आपल्याला अशा प्रकारचे दिसतात. त्यांची नावं इथे प्रकट झालेली आहे किंवा सांगण्यात आलेली आहेत, परंतु इतर देवदूतांची नावं सांगण्यात आलेली नाही आहे. आता देवदूत हे आत्मे आहेत हे आपल्याला आपण वाचलं आणि त्यावरून आपल्याला ते कळतंय. परंतु अजून एक वचन आपण वाचू. मत्तयाचं शुभवर्तमान 25 अध्याय आणि 41 वचन. मत्तय 25 अध्याय आणि 41 वचन. मग डावीकडल्यांसही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, जो सर्व काळाचा अग्नी सैतानासाठी व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे, त्यात तुम्ही माझ्यापासून निघून जा. हां, तर या ठिकाणी आपण जे वाचतोय ते म्हणजे शेरडं आणि मेंढरं यांचा जो न्याय आहे, तर त्याच्यामध्ये तर उजवीकडे त्यांनी मेंढरांना उभं केलं, डावीकडे त्यांनी शेरडांना उभं केलं आणि जे डावीकडचे आहेत त्यांना तो म्हणतो की तुम्ही निघून जा. कुठं जा? जो सर्व काळचा अग्नी सैतान आणि त्याच्या दूतांसाठी तयार केला तिथे जा. म्हणजे सैतान आहे, जो लुसिफर जो आहे तो सैतान तो आहे, परंतु त्याचे दूतही आहेत. म्हणजे त्या सैतानाबरोबर इतरही पुष्कळ दूत आहेत की जे त्या सैतानाचे दूत आहेत. म्हणजे जे देवदूत त्या सैतानाच्या पाठीमागं गेले ते सगळे सैतानाचे दूत आहेत. म्हणजे देवाने दूतांना देखील फ्री विल किंवा स्वतः निर्णय घेण्याची
एक प्रकारे संधी दिली होती की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या, आणि त्याप्रमाणे ज्यांनी सैतानाच्या पाठीमागे जाण्याचा म्हणजे लुसिफरच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला ते सगळे लुसिफरच्या पाठीमागे गेले, आणि हे सगळे दूत हे लुसिफरच्या पाठीमागे गेल्यामुळे ते सैतान आणि त्याचे दूत असं त्यांना म्हटलं जातं. आणि म्हणून हे जे दूत आहेत हे नेमके कुठं आहेत त्याचं एक वचन आपल्याकडे आहे. इफिस्करास पत्र 6 अध्याय आणि 12 वचन. इफिस्करास पत्र 6 अध्याय आणि 12 वचन. कारण आमची जोडणी रक्त व मांस यांच्याशी नव्हे, तर ती सत्तांशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे, म्हणजे आकाशात हे दुष्ट आत्मे आहेत आणि त्यांच्याशी आपलं युद्ध आहे किंवा आपलं लढाई आहे. म्हणजे हे जे आत्मे आहेत आकाशातले दुरात्मे आहेत. हे कोण आहेत? तरी सैतान आणि त्याचे दूत आहेत. म्हणजे लुसिफर, आणि तो लुसिफरचं पतन झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे जे गेले, त्याच्या मार्गामध्ये जे चालले, तर ते सगळे लुसिफरचे दूत किंवा आकाशातले दुरात्मा समूह असं म्हटलं जातं. आणि हे आकाशामध्ये आहेत, आणि हे आकाशामध्ये असल्यामुळे हे मनुष्याला त्रास देऊ शकतात. जसं लुसिफर प्रेरणा द्यायची त्याच्याकडे क्षमता आहे, तो प्रेरणा देऊ शकतो. म्हणून सैतानाने प्रेरणा दिलेले आपल्याला पुष्कळ उदाहरणं बायबलमध्ये दिसतात, कारण त्याला प्रेरणा देण्याची क्षमता आहे. परंतु देवाने काय केलं, त्याचा पृथ्वीवरचा अधिकार काढून घेतला की आता तुला पृथ्वीवर अधिकार नाही. म्हणजे पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी आणि पृथ्वीचं सगळं जग हे चालवण्यासाठी जे काही काम आणि त्याचा अधिकार देवाने लुसिफरला दिला होता तो त्याने काढून घेतला. परंतु लुसिफरकडे प्रेरणा देण्याची जी क्षमता आहे ती तशीच राहिली, ती काही त्यांनी काढून घेतली नाही. ती त्याची स्वतःची क्षमता आहे, आणि त्या प्रेरणा देण्याच्या क्षमतेला देवाने बदलवलं नाही. तर त्यामुळे ती जी क्षमता आहे त्याचा उपयोग करून लुसिफर प्रेरणा देऊ शकतो. फक्त त्याला अधिकार नसल्यामुळे देवाची परवानगी घेतल्याशिवाय तो कोणाला काही करू शकत नाही. आणि जे देवाचे लोक आहेत तर त्यांच्याविषयी त्याला परवानगी घ्यावी लागते. परंतु जर कोणी देवाचा नाही आहे, त्यांनी सैतानाचा मार्ग पत्करला आहे, तर मग तो चुकीच्या मार्गात चालत असेल तर त्यावेळेस देवाची त्याला, तो सैतानाचाच आहे म्हटल्यावर त्याला देवाची परवानगी घ्यावी लागणार नाही. परंतु जे देवाचे लोक आहेत त्यांना काही जर करायचं असेल, त्यांना काही प्रेरणा द्यायची असेल तर अगोदर देवाची परवानगी घ्यावी लागते. म्हणून कारण त्याचा अधिकार काढून घेतलेला आहे, म्हणून त्याला खाली टाकले असा शब्द वापरला जातो की देवाने त्याला खाली टाकले. आणि खाली टाकले म्हणजे काय की आता त्याचा अधिकार त्याचा काढून घेतलेला आहे. तर तरी पण तो आकाशात फिरत आहे, आकाशात तो इकडे तिकडे जातो. योबाच्या स्टोरीमध्ये जर आपण पाहिलं तर तो म्हणतो की मी इकडून तिकडून फिरून तू सगळीकडं मी पाहून आलो, मग तुला योब दिसला का तो चांगला आहे म्हणून. तर असं म्हणजे त्या देवाचं आणि योबाचं जे संभाषण आहे जर आपल्याला वाचायचं म्हटलं तर आपण वाचू शकतो. योबाचं पुस्तक Your transmission was lost. कोणतं कसलं? Your last transmission did not hear. ओके. तर जे योबाची जी गोष्ट आहे तर त्याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो की कशा पद्धतीने तो सैतान किंवा त्याचे दूत हे फिरू शकतात. हां, आता योबाचा पहिला अध्याय 6
आणि 7वं वचन आपण वाचू. आणि असे झाले की एके दिवशी देवाचे मुलगे यहोवाच्या समोर उभे राहायला आले हम्म. आणि त्यांच्यामध्ये सैतानही आला. आणि यहोवाने सैतानाला म्हटले, तू कोठून आला आहेस? तेव्हा सैतानाने यहोवाला उत्तर देऊन म्हटले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे फिरून व तिच्यावर खालीवर हिंडून आहे. हां, तर या ठिकाणी सैतान म्हणतो, पहिली गोष्ट 2 मुद्दे आपण इथे लक्षात घेऊ की देवाचे म्हणजे परमेश्वराचे मुलं तिथे आले. म्हणजे मुलं म्हणजे काय की ज्यांना देवाने निर्माण केलेलं आहे ते देवाचे मुलं आहेत. आणि हे निर्माण केलेले कोण आहेत? ते सगळे देवाचे दूत, हे सगळे देवाच्या समोर आले. त्यांच्यामध्ये सैतानही आला, कारण सैतानाला देखील देवाने निर्माण केलेला आहे, म्हणून तो देखील त्यांच्यामध्ये आला. म्हणजे तो देवाचा मुलगा जरी म्हणजे निर्माण केलेला जरी असला तरी तो सर्व काळचं जीवन त्याला मिळत नाही. का? कारण की त्याचा नाश होईल अशा पद्धतीने त्याने निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे देवाने मग त्याला नाशासाठी नेमून ठेवलेला आहे. परंतु तरी जरी असं जरी असलं तरी तो देवाने निर्माण केलेला म्हणजे देवाच्या मुलांमधलाच आहे आणि म्हणून तो देखील तिथे आला. आणि मग ही गोष्ट आपल्याला इथे समजून घ्यायची. आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेस तो आला तर देवाने त्याला म्हटलं, तू कुठून आला? तर तो म्हटला की मी पृथ्वीवर इकडे तिकडे फिरून आणि खालीवर हिंडून आलेलो आहे. म्हणजे पृथ्वीवर इकडे तिकडे फिरून हिंडून तो आलेला आहे. तर ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची की तो पृथ्वीवर इकडे तिकडे फिरून आलेला आहे. म्हणजे सैतान हा पृथ्वीवर इकडे तिकडे फिरू शकतो. ही गोष्ट आपल्याला या वचनावरून लक्षात घ्यायला पाहिजे की हा सैतान हा पृथ्वीवर इकडे तिकडे फिरू शकतो आणि कोण कोण काय करतंय, कसं करतंय, हे सगळं तो माहिती करून तो सगळं घेऊन येऊ शकतो आणि तो परमेश्वरासमोर जाऊन दोषारोप करू शकतो. तर मग परमेश्वराकडे जाऊन त्या माणसांवर दोषारोप करणे हा त्याचा एक प्रकारे एक काम आहे त्याचं. तो कायम ते करत राहतो की लोकांना दोषारोप करणे हे जसं काही त्याला रोजचा उद्योग आहे. आणि मग त्याने करून लोकांना दोष लावायचा आणि दोष लावल्यानंतर परमेश्वराला सांगायचं, मग तू त्याला शिक्षा कर, मग तू त्याला असं कर तसं कर, मग त्याची परीक्षा घे, मग असं आहे. मग वेगवेगळ्या प्रकारे तो माणसाला त्रास होईल अशा गोष्टी करण्यासाठी परमेश्वराला त्याच्या पद्धतीने सांगत असतो. मग जर तो चांगला वागला तर तू त्याला सगळं आशीर्वाद दिल्यामुळे, जसं योबाला म्हटलं त्याला तू आशीर्वाद दिला म्हणून तो चांगला वागतो, त्याला तू त्रास दे म्हणजे तो वाईट वागेल असं. किंवा एखाद्याने वाईट केलं तर त्याने वाईट केलं त्याला शिक्षा दे असं म्हणून तो प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास होईल यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून त्याला दोषारोप करणारा असा शब्द वापरलेला आहे. आता या ठिकाणी प्रगटीकरणाचा जर 12वा अध्याय आपण जर पाहिला, प्रकटीकरणाचा 12वा अध्याय आणि 10 वचन. तेव्हा मी आकाशात एक मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता तारण आणि सामर्थ्य आणि आमच्या देवाचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही झाली आहे. कारण आमच्या भावांवर दोषारोप करणारा, जो आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करीत असे, तो खाली टाकला गेला आहे. हां, तर हा रात्रंदिवस आमच्या भावांवर दोषारोप करीत असे असा शब्द वापरला आहे. म्हणजे तो जसं आदाम निर्माण झाला तेव्हापासून त्याने हे टिमकी चालू केलेली आहे, जोपर्यंत त्या महासंकटाच्या काळामध्ये त्याला खाली टाकलं जात नाही तोपर्यंत त्याचं दोषारोप करायचं काम चालूच आहे. तर हे काम अशा पद्धतीने त्याचं चालू आहे, आजपर्यंत चालू आहे. आजही तो दोषारोपच करत आहे आणि कुठल्या ना कुठल्या प्रकाराने देवाच्या लोकांना त्रास द्यायसाठी वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या कल्पना शोधून काढायच्या आणि लोकांना त्रास द्यायचा, हे प्रकरण सैतानाचं अजूनपर्यंत चालू आहे.
त्या महासंकटाच्या काळामध्ये मग त्याला खाली टाकलं जाईल, तोपर्यंत त्याचं दोषारोप करायचं काम चालूच आहे. तर हे करत असताना तो पृथ्वीवर सगळीकडे फिरून येतो, कोणाकोणाला काय काय प्रेरणा द्यायची त्या प्रेरणा देतो, आणि जे देवाचे लोक आहेत त्यांना त्रास होईल अशा प्रकारे तो आजूबाजूच्या लोकांना प्रेरणा देऊ शकतो. त्यांना त्रास होईल असं करावं असंही तो करू शकतो. आणि या गोष्टीसाठी देवाकडून तो वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या कल्पना युक्त्या शोधून काढून देवाकडून परवानगी घेऊन येतो आणि ते माणसांना त्रास होईल अशा गोष्टी घडवून आणतो. तर हे सगळं ते त्याचं चालू आहे. आणि म्हणून हा जो सैतान आहे हा अशा पद्धतीने काम करत आहे आणि तो इकडे तिकडे सगळ्या पृथ्वीवर फिरतो. आणि हे आकाशातले दुरात्मे असं म्हटलेलं आहे. म्हणजे सैतान आहे जो लुसिफर, तो सैतान आहे तो, आणि त्याचे दुरात्मा समूह, त्याच्याबरोबरचे आत्मे, हे सगळे मिळून ते विरोधामध्ये काम करत राहतात. परंतु जे देवदूत आहेत त्याच्यामध्ये गब्रियल हा एक देवदूत आहे की जो निरोप पोहोचवण्याचं काम करतो. त्याच्या पण बरोबर काही दूत असतील. मिखाएल आहे, त्याच्याबरोबर तो लढाईचं कामं करतो. तर त्याच्याबरोबरचे दूत असतील. असे वेगवेगळे दूत आहेत. याशिवाय एक अजून वेगळ्या प्रकारचे दूत आहेत. आपण थोडक्यामध्ये बघू. यशायाचा 6वा अध्याय आणि 1 ते 3 वचनं आपण पाहूया. यशाया 6वा अध्याय 1 ते 3 वचनं. उज्जिया राजा मेला त्या वर्षी प्रभूला उंच आणि उंचावलेल्या अशा सिंहासनावर बसलेले मी पाहिले, आणि त्याच्या पोशाखाच्या सोग्याने मंदिर भरले होते. त्याच्या वरच्या बाजूस सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले मुख झाकी, दोहोंनी तो आपले पाय झाकी, आणि दोहोंनी उडे. आणि ते एकमेकांशी मोठ्याने बोलत म्हणाले, सैन्यांचा यहोवा पवित्र 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 आहे, सगळी पृथ्वी त्याच्या तेजाने भरली आहे. हां, तर हे सराफीम आहेत. हे सराफीम म्हणजे फायरवाले. म्हणजे ते आता जर तुम्हाला हिब्रू भाषेचा अर्थ, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ हिब्रू भाषेमध्ये काय होतो हे जर बघितलं तर ते अग्नीमध्ये असलेले दूत आहेत. म्हणजे ते अग्नीसारखे असतात. आणि त्यामुळे त्याला सराफीम हा शब्द वापरला गेला. आणि त्याला 6 पंख आहेत. 2 पंख त्याच्या तोंड झाकण्यासाठी, 2 पंख त्याच्या अंग झाकण्यासाठी, आणि 2 पंखांनी तो उडायचा. या पद्धतीचे 6 पंखावाले हे सराफीम होते. तर हे त्याला तिथे दिसले आणि हे अग्नीसारखे दिसणारे अशा प्रकारचे हे दूत आहेत. तर हे एक दूताचा प्रकार आहे. याशिवाय करूब हा आपण पाहिला की हा जो लुसिफर होता हा करूब होता. आणि अशाच प्रकारचे अजूनही करूब आहेत की जे देवाने ते एदेन बागेत जीवनाच्या झाडाची वाट राखण्यासाठी त्याने ते करूब ठेवलेले आहेत. ते आपण जर उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 24 वचन जर वाचलं तर आपल्याला त्या करूबांच्या विषयी कळतं. उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 24 वाचू आपण. याप्रमाणे त्याने मनुष्याला बाहेर घालवले, आणि जीवनाच्या झाडाची वाट राखायला त्याने एदेन बागेच्या पूर्वेकडे करूब ठेवले, आणि चोहीकडे फिरणाऱ्या तलवारीची ज्वाला ठेवली. मग त्याने करूब ठेवले असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे काय आहे की एक करूब ही एक अजून वेगळ्या प्रकारचे दूत आहेत. ते त्यांना पंख असतात असं एक वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मग हे करूब आता हे असे का असतं काय आपल्याला माहीत नाही. पण जे काही शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते असं आहे की त्याच्यामध्ये हे करूब आहे त्याचं वर्णन करताना त्याला पंख आहेत असं वर्णन केलेलं आहे. सराफीम आहे त्याला 3 पंखाच्या जोड्या म्हणजे 6 पंख आहेत असं वर्णन केलेलं आहे. गब्रियल हा माणसासारखा दिसणारा असा आहे असं वर्णन केलेलं आहे. मिखाएल हा लढाईचा दूत आहे. गब्रियल हा निरोप पोहोचवणारा आहे. याशिवाय हे जे करूबापैकी जो लुसिफर होता तो करूब होता, परंतु तो आता आकाशातल्या दुरात्मा समूहाबरोबर तो एकत्र ते सैतान आणि हा त्याचे दुरात्मा समूह असे ते पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत असतात आणि ते माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. आता तो तरी त्रास का देतोय? कारण त्याची जी पृथ्वी त्याच्या कंट्रोलमध्ये होती ही पृथ्वी देवाने मनुष्याच्या ताब्यात दिली की तुम्ही पृथ्वी भरा, ती हस्तगत करा.
अशी सगळी ताब्यात दिल्यामुळे त्याला त्याचं वाईट वाटलं असेल आणि त्यामुळे तो मनुष्याला त्रास देत राहतो की पृथ्वी आता माझ्या ताब्यातून देवाने काढून घेतली तर मी माझ्या पद्धतीने मला प्रेरणा देण्याचा म्हणजे कॅपॅबिलिटी किंवा क्षमता आहे त्याचा मी उपयोग करून मी ते लोकांना प्रेरणा देईल आणि सगळ्यांना आपल्याकडं करून घेईल आपलंसं करून घेईल असं त्याचा एक उद्देश किंवा एक प्रकारचं त्याचा ध्येय आहे. तर हे आपल्याला इथे एक गोष्ट समजून घ्यायची की अशा प्रकारे हा पृथ्वीचं नासधूस करीत होता आणि पृथ्वीची नाश करून पहिलं अध्यायाचं पहिलं वचन उत्पत्तीचा पहिला अध्याय पहिलं वचन आणि दुसरं वचन याच्यामध्ये त्यांनी ही पृथ्वी उजाड अशी करून टाकली आणि मग त्या उजाड पृथ्वीचं पुढं काय करायचं हे परमेश्वराने ठरवलं. म्हणजे त्या काळात देखील म्हणजे एदेन बाग ज्यावेळेस जिथे हा करूब होता लुसिफर होता तिथे त्या काळात देखील वनस्पती आणि प्राणी होते आणि मग पृथ्वी पूर्ण उजाडाने अस्ताव्यस्त होऊन गेली. म्हणजे ते जे प्राणी आधीचे होते त्याचे अवशेष आजही पृथ्वीवर सापडतात आणि जर आपण पाहिलं तर काही असे अवशेष सापडले खूप मोठे मोठे उंच मोठे मोठे प्राणी या पृथ्वीवर होते. त्याला डायनोसॉर किंवा मराठीमध्ये काहीतरी त्याला शब्द वापरला जातो भीमसरट असा शब्द वापरला जातो. तर तसं त्याला इंग्लिशमध्ये डायनोसॉर म्हटलं जातं. अशा प्रकारचे प्राणी त्या काळामध्ये होते. त्यांचा सगळ्यांचे नाश झाला आणि त्याने शैतानाने काय केलं कसं केलं आपल्याला माहीत नाही पण पृथ्वी उजाडाने अस्तव्यस्त करून टाकली. पृथ्वीवरचे प्राणी वनस्पती सगळे नष्ट झाले आणि सगळे विचित्र म्हणजे एकमेकाला मारायला लागले किंवा नासधूस करायला लागले असं सगळं झालं. आणि मग देवाने पाहिलं की हे चांगलं नाही पृथ्वी पूर्ण अंधारात आहे तर तिला पहिल्यांदी देवाचा प्रकाश द्यायला पाहिजे सगळं सेट करायला पाहिजे आणि मग त्यासाठी तिसऱ्या वचनापासून देवाने उत्पत्तीचा पहिला अध्याय तिसऱ्या वचनापासून देवाने मग ते सगळं नीट करायला सुरुवात केली. तर ते आपण आता पुढच्या सेशनमध्ये बघू जसं प्रभू चालवेल. पुढच्या वेळेस पुढच्या रविवारी जर प्रभू आपल्याला चालवेल तर त्याप्रमाणे आपण पुढच्या सेशनमध्ये ते काय केलं प्रभूने कसं केलं हे आपण नंतरच्या सेशनमध्ये बघू. तर या ठिकाणी आपण थांबू. देवबाप तुम्हाला आशीर्वाद द्या. प्रार्थना करू. हे आमच्या आकाशातलं देवबापा आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ज्या काही गोष्टी प्रभू आजच्या दिवसासाठी तू नेमल्या होत्या त्या प्रभू तू आमच्यासमोर येऊ दिल्यास आणि या गोष्टीचा आम्ही विचार करावा. त्यातून प्रभू तुझी जी योजना आहे ती आम्ही समजून घ्यावी आणि अधिकाधिक प्रभू तुझ्या मार्गात चालण्यासाठी आम्ही तयार व्हावं म्हणून विशेष करून आम्हाला सहाय्य कर. तुझ्या आत्म्याने आम्हाला चालव आणि आमची आत्मिक वाढ व्हावी आणि तू येशील तोपर्यंत आम्ही तयार व्हावं म्हणून विशेष करून आम्हाला सहाय्य कर. यावेळेस प्रभू ज्या काही गोष्टी तू आमच्यासाठी केल्यास सर्व गोष्टीबद्दल तुझे उपकार मानतो. आमच्या गरजा भागवल्यास आमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभू आम्हाला सांभाळ. आमच्या ज्या गरजा आहेत आमच्या विनंत्या आहेत आणि ज्या काही आमच्या योजना आहेत या सर्व गोष्टींमध्ये तू आमच्याबरोबर राहा आम्हाला सांभाळ आणि योग्य प्रकारे आम्हाला चालव. तुझ्या आत्म्याने आम्हाला मार्गदर्शन कर. यावेळेस प्रभू सगळे जे तुझे विश्वासणारे सर्वांसाठी प्रार्थना करतो. ज्यांना ज्यांना विशेष करून प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या प्रार्थनांना उत्तर दे आणि जे सर्व आमच्यासाठी प्रार्थना करत आहेत प्रभू त्या सर्वांना तू आशीर्वाद दे. यावेळेस प्रभू जे आमचे नातेवाईक प्रियजन आहेत त्यांची आठवण करतो की त्यांनी देखील प्रभू तुझ्या वचनाचा अभ्यास करावा समजून घ्यावं आणि जेणेकरून त्यांना देखील सर्व काळच्या नाशापासून सुटका मिळावी आणि सर्व काळचं जीवन त्यांना मिळावं म्हणून त्यांच्यावर दया कर कृपा कर. कोणाचाही नाश होऊ नये अशी तुझी इच्छा आहे आणि म्हणून प्रभू आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो. यावेळेस आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडतो. आमच्या पुढच्या जीवनामध्ये आमच्याबरोबर राहा आणि तू येशील तोपर्यंत आम्ही टिकून राहावं आणि तुला आवडतील असे लोक बनावं जेणेकरून तू आम्हाला उचलून घ्यावंस आणि तुझ्याजवळ आम्ही कायम राहावं म्हणून विशेष करून आम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा दया आमच्यावर होऊ दे. यावेळेस आम्ही सर्व तुझ्या हातात पडतो. आमचं सर्व जीवन तुझ्या हातात देतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो येईल. आमेन. तर आजचा आपला सेशन संपला आहे. आपण पुन्हा पुढच्या